Hello lovely kids, let's read the English moral story with Marathi meanings. Two frogs म्हणजेच दोन बेडूक. चला भेटूया दोन बेडकांना. Firstly, welcome to PK's Learning, and for more educational videos, please do subscribe the channel because we suggest easy solution for better learning. Useful for English and Marathi students. These are two frogs. They always play with each other. हे आहेत दोन बेडूक. ते नेहमी एकमेकांसोबत खेळतात. One day a woman leaves a pot of buttermilk in her house and went away. एके दिवशी एक बाई तिच्या घरात ताकाचे एक भांडे ठेवून तिथून दूर निघून गेली. There lived two little frogs outside of that woman's house. त्या बाईच्या घराबाहेर दोन लहान बेडूक राहत होते. The frogs in the garden noticed the pot of buttermilk. बागेतल्या बेडकांचे ताकाच्या भांड्याकडे लक्ष जाते. Quickly they hopped and came into the house. पटकन ते उडी मारून घरात आले. But both frogs get stuck in buttermilk and struggle to get out. पण दोन्ही बेडूक ताकात अडकतात आणि बाहेर पडण्यासाठी धडपड करतात. Both the frogs tried for some time but in vain. दोन्ही बेडकांनी काही वेळ प्रयत्न केला पण व्यर्थ ठरला. In vain म्हणजेच व्यर्थ ठरणे, काही उपयोग न होणे. One of the frogs lost hope and said, I can't swim anymore. एका बेडकाने तर आशाच सोडून दिली आणि म्हणाला, मी आता पोहूच शकत नाही. At the same time, that frog drowned. त्याच वेळी तो बेडूक बुडाला, म्हणजेच त्या ताकात बुडून मरण पावला. But the other frog keeps trying and refusing to give up. पण दुसरा बेडूक प्रयत्न करत राहतो आणि हार मानण्यास नकार देतो. After some time, because of frog's movement, the buttermilk get turned into the butter. काही वेळाने बेडकाच्या सततच्या हालचालीमुळे ताकाचे लोण्यामध्ये रूपांतर होते, म्हणजेच ताक घुसळले गेल्याने लोणी तयार होते त्यावर. Now the frog was able to jump out with climbing onto the butter. आता बेडूक लोण्यावर चढून बाहेर सहजपणे उडी मारू शकला असता. The frog hopped out of the pot easily. बेडूक भांड्यातून उडी मारून सहजपणे बाहेर आला. He saved his life in his own try. म्हणजे त्याने स्वतःच्या प्रयत्नात स्वतःचा जीव वाचवला. Moral of the story: Keep trying in any situation and never give up. म्हणजेच तात्पर्य आपण या गोष्टीतून शिकलो की कोणत्याही परिस्थितीत प्रयत्न करत राहा आणि कधीही हार मानू नका. म्हणजेच कितीही मोठी संकट असले तर ह्या बेडकाप्रमाणेच आपण आशावादी राहून प्रयत्न करत राहिले तर आपल्याला नक्कीच यश मिळते. काय मग तुम्हीही प्रयत्न करणार ना? थँक्स फॉर वॉचिंग. ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, आपल्या फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन एज्युकेशनल व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.